परमात्मा आपल्या अंतःकरणातच असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्येच असतो. परमात्मा आपल्या शरीरामध्येच असतो. त्याला आपण दूषित आपण आपल्या खानपान, आपले विचार, आपलं वागणं, आपलं बोलणं या सगळ्या दृष्टिकोनातनं परमात्मा आपला दूषित होत असतो. त्याला स्वच्छ करणे म्हणजे एवढी अवघड गोष्ट आहे. आपण शरीरामध्ये जे आपण खानपान किंवा आपले विचार वगैरे चांगले ठेवले, कुणाचं आपल्यापासून नुकसान होता कामा नये. आपण कुणाचं नुकसान करायचं नाही, आपण कुणाला वाईट बोलायचं नाही. या गोष्टी जर का आपण पाळल्या तर आपला परमात्मा हळूहळू स्वच्छ व्हायला लागतो. आणि यानं काय होतंय की मी कुणाचं वाईट करत नाही, कुणी माझं वाईट करत नाही. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट या गोष्टीमध्ये आपण जातो. तर सांगायचा उद्देश काय, आपण सगळे परमात्माचे अंश आहोत, आपण त्या देवाचे अंश आहोत आपण सगळे. तर प्रत्येकजण आपल्या विचारानं त्याला दूषित आणि पवित्र बनवायला आहे. आम्ही कसं राहायला पाहिजे, काय राहायला पाहिजे, आपलं वयोमान किंवा आपलं शारीरिक दृष्टी, शारीरिक ताकद या सगळ्या गोष्टींच्या अनुसरूनच आपण करत असतो. त्या पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या गोष्टी करत असतो. आपल्याला जे दिसतंय ते बघण्याचा दृष्टिकोन हा पण त्याच्यामधला एक भाग आहे. त्यामुळं स्वतःला ओळखा, स्वतः काय आहे. एकदा आरशात जाऊन बघा की माझं काय आहे, मी स्वतः काय आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. त्या गोष्टी ज्यावेळी आपण ओळखीत त्यावेळी बऱ्यापैकी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. तर स्वतःला ओळखा. धन्यवाद.